जय भीम, जय शिवराय. मी सुनील जावळे, वंचित बहुजन आघाडीचा शहर संघटक. मी आपल्याला सांगणार आहे वाल्हेकरवाडीमधील अनधिकृत बांधकाम स्थळी ज्यांचं ज्यांचं बांधकाम आहे, जे बिल्डर आहेत सतीश शिंदे यांच्या अनधिकृत बिल्डिंग वरती दोन कामगारांचा आपापसात भांडणं करून एका जणाने त्याला बिल्डिंग वरनं खाली टाकल्यामुळे मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यू जर इथल्या प्रशासनाने वेळच अनधिकृत बांधकामावरती कारवाई जर केली असती, थांबवले असते, तर आज तो मुलगा बचावला गेला असता. मागच्या वेळेस ही वाल्हेकरवाडी इथे अनधिकृत पत्रा शेडला आग लागून असाच मृत्यू झाला होता, तारेला चिटकून मुलाचा. त्यामुळे आम्ही वारंवार या प्रशासनाला पत्राद्वारे कळवत असतो की अनधिकृत बांधकामावरती कारवाई करा, जेणेकरून अशी कुठली जीवित हानी होऊ नये म्हणून. संबंधित आयुक्त साहेबांच्या विभागाला तुम्ही लेखी तक्रार दिलेली आहे. नेमकी त्या तक्रारीमध्ये काय तुमचं म्हणणं आहे? त्या तक्रारीमध्ये आम्ही जे प्रमुख आता पोलिसांनी जे कारवाई केली त्यांना एका जणाला अटक केलेलं आहे, पण जे बाकीचे जे आहेत ठेकेदार असतील, तिथले संबंधित ते अनधिकृत जे बांधकामाचे जे घरमालक म्हणा, ठेकेदार म्हणा आणि बीट मार्शलचे क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी आहेत, त्यांच्या सर्वांना सह आरोपी करा म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे, नमूद केलं आहे पत्रामध्ये. बीट निरीक्षक कोण आहे, अधिकारी नेमके कोण आहे, त्या भागातले कुठल्या प्रभागात हे भाग येतो? बीट मार्शलचे सुहास भगत आहेत आणि क्षेत्रीय कार्यालयाचे राजाराम सरसागर आहेत. या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा म्हणलेलं आहे. या संदर्भात आपण या प्रभागातील अधिकाऱ्यांना भेट घेतली, प्रभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली का या संदर्भात? नाही, आम्ही त्यांची भेट घेतलेली नाही. त्यांना वारंवार आम्ही पत्र देत आलेलो, त्यामुळे यावेळेस डायरेक्ट त्यांना कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे. आमच्या शहराध्यक्षांनी आम्हाला असे गायडन्स दिल्या होत्या की यांच्यावरती डायरेक्ट लेटर देऊन कारवाई करण्यात हे करावा. या संदर्भामध्ये जर कधी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतला तर तुमचं काय असणार? आम्ही लवकरच जन आंदोलन घेऊ याच्या विरोधामध्ये महानगरपालिकेच्या समोरच.